सांगलीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे। जयंत पाटील यांच्या मतदारसंघावर खासदार विशाल पाटलांचं विशेष लक्ष असणार आहे। दबावाखाली राहायचे दिवस संपलेत असं विशाल पाटील यांनी म्हटलंय। तर सांगलीत लवकरच मोठं परिवर्तन दिसेल असं विश्वजित कदम यांनी म्हटलंय। पाटलांच्या बालेकिल्ल्यातून विश्वजित कदम विशाल पाटलांचा इशारा हा देण्यात आला। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहील असं विशाल पाटील यांनी म्हटलंय। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर देखील आपलं विशेष लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील अशा शब्दात सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। आम्हाला कशाची पर्वा नाही, कारण चांगली माणसं आमच्या सोबत आहेत अशा शब्दात विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय। नव्या संघर्षाची ठिणगी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। दादा तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत। विशालचा निश्चितपणे एक मनाचा मोठेपणा आहे, छाती ठोकपणे केवळ सांगितले महाराष्ट्रापुढे सांगतात की त्यांच्या विजयामध्ये विश्वजित कदम आणि सांगलीकरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। म्हणून तुम्हाला निश्चितपणे सांगतो विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे देशमुख वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी बदल काँग्रेस पक्षाला देऊ। म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा, आता आम्हाला कसली पर्वा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत। आज वसंतदादांचा पहिला कुटुंब आम्ही एक केलं आणि मग काँग्रेस पक्ष एक केला। डॉक्टर विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक संघ झालो, ताकदीनं एकत्र आलेलो आणि ताकदीनं आम्ही ताकद आपल्या ह्या सांगली जिल्ह्यात काय आहे, चांगल्याची ताकद, सत्याची ताकद काय हे दाखवून दिली। आमच्याकडनं कुचकं राजकारण होत नाही, आमच्याकडे वर एक खाली एक होत नाही। आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो, आत एक होणार नाही। जे तोंडावर आहे, जे मनात आहे तेच तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे। आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।